थंबनेल बघितलं असेल तर तुम्हाला नक्की कळेल की आपण जे थंबनेलवर दाखवतो तोच आपला रेसिपीचा टॉपिक असतो. अर्धी वाटी रव्यामध्ये एक बटाटा तुम्ही किसून तर बघा, तर ही अशी आपली रेसिपी तयार होणार आहे. एकदम लहान मुलांच्या ब्रेकफास्टसाठी तर खूप आणि खूप छान रेसिपी आहे, हेल्दी पण आहे. त्याच्यासाठी आपण एक बाऊल घेतलेला आहे. बाऊल छोटं-मोठं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घ्या. फक्त अर्धी वाटीच रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा घ्यायचा. जाड असेल तर जाड, बारीक असेल तर बारीक कसाही असला तरी चालतो. त्याच्यामध्ये मी एक बटाटा घेतलेला आहे खिसून. बटाटा जसं तुमच्या साईजचा छोटा-मोठा असेल तसा चालतो. एक बटाटा किसून घ्यायचा व्यवस्थित, त्याला वॉश वगैरे करून घ्यायचं आणि एक बटाटा मस्तपैकी त्याच्यात किसून घ्यायचा. कसं असतं आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी हेल्दी खावं. लेकरांना आता हेल्दीच खायचे मग घरीच तयार करूया. त्याच्यासाठी मी एक टिक्का मसाला टाकलेला आहे 1 चमचा त्याच्यामध्ये. टिक्का मसाला असेल तर तुम्ही यूज करू शकता. त्यानं छान चव लागते. व्यवस्थित त्याला कलर पण येतो छान. त्याला छान आपण थोडंसं त्याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकायचं. टिक्का मसालामध्ये तिखट वगैरे ऑलरेडी असतं, तरी पण मी थोडंसं ॲड करणार आहे. माझ्या मुलीला तिखट आवडतं म्हणून. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण बटाटा किसून घेतलेला आहे. त्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं. लगेच पाणी ॲड करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये. आणि रव्याला थोडंसं पाणी लागलं की रवा फुगायला लागतो. आधी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. बघायचं त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करायचे. आता हे असं कोरडं-कोरडं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करायच्या पहिले त्याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. कॉर्नफ्लॉवरने ते छान क्रिस्पी होतात. त्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. परत बघायचं किती म्हणजे ते कोरडं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचे. पाणी एकदम थोडं म्हणजे एकदम थोडं ॲड करायचं आहे. तेवढं थोडंसंच घेतलेलं आहे मी हातावर, तेवढंच ॲड करायचं. त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. कारण बटाटा किसलेला आहे म्हणून त्याला ऑलरेडी पाणी सुटायला लागतं. त्यामुळे जास्त पाणी ॲड करायची गरज नाही. तुम्ही जर जास्त पाणी ॲड करताल तर असा गोळा त्याचा बनणार नाही. हा माझा असा गोळा बनवून आता तयार आहे. त्याला थोडंसं आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे. बटाटा तसा बारीक किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही होणार. त्याला मी 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं झालीत. आता तुम्हाला जसे आकार तुम्ही अगर वाटलं तुम्हाला तर तुम्ही त्याचे बॉल्स पण बनवू शकता. मी छोट्या-छोट्या अशा रिंग्स बनवून घेतलेल्या आहेत. तर रियांशिकाला खूप आवडतात म्हणून. अशा रिंग्स करून घ्यायच्या. तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार वाटलंच तर तुम्ही कुरकुरे जसे बनवतो आपण तसं पण बनवू शकता. पण हे कमी वेळेत आणि फास्ट होणारी रेसिपी आहे. पटकन होतं असं केल्याच्यानंतर. कढईत तेल ठेवलेलं आहे तापायला आणि मी जेवढं पीठ घेतलं होतं त्याचं सगळं मी बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एवढे झाले होते. अर्धी वाटी रवा आणि 1 बटाट्यामध्ये एवढं सगळं बनवून झालं होतं. तर मस्त तेल तापलेलं आहे. एक-एक करून आपण त्याच्यात सोडून घ्यायचं आहे. ह्याला जास्त तेल लागत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला शॅडो फ्राय पण करू शकता. काही अडचण नाही आहे. आणि आपले मुलं घरी आणि हेल्दी खातील हे याच्यापेक्षा आपलं सुख कशातच नसतं. त्यामुळे घरी अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील ट्राय करायला, तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. रोज अशी आपल्या चॅनलवर रोज एक नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपले असे रिंग्स बनवून रेडी आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. बाय.